न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। एका वृद्धाच्या डोक्यात दगड घालून निर्गुणपणे खून करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चिंचेवाडी साकूर तालुका संगमनेर येथून ताब्यात घेतलंय। याबाबत घारगाव पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या घटनेबाबत मिळालेल्या संपूर्ण माहितीनुसार बाळू देवराम खेमनर यांचे वडील देवराम मुक्ता खेमनर हे झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात दगड घालून हा खून करण्यात आला असल्याचं समजलं जात आहे। तर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पथकानं लगेच घटनास्थळ गाठून तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नामदेव सोन्नर आणि सुरेश कोकरे अशा दोन्ही आरोपीस अटक केली आहे। तर केवळ दारू पिण्यासाठी त्यांच्या खिशातील पैसे काढून त्यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांचा खून केल्याचा आरोपींनी कबूल केलाय। तर आरोपी नामदेव रंगनाथ सोन्नर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध जबरी चोरी आणि चोरीचे असे गंभीर स्वरूपाचे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत। तर या संपूर्ण घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। पिंपळगाव कवडा येथील बाबासाहेब रंगनाथ केदारे हे आपली MIDCतील ड्युटी आटपून रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान घरी परत आलेले असतात। त्यांनी घराचा दरवाजा उघडताच लगोलग मागे 3 ते 4 इसमांनी त्यांच्या घरात प्रवेश केला, त्यांना मारहाण केली। तसेच त्यांची आई, वडील यांनाही मारहाण करून त्यांचे 90,000 रुपयाचे दागिने व 10,000 रुपये रोख असा ऐवज लुटून नेलेला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला। गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी नामे साईनाथ तुकाराम जाधव राहणार श्रीगोंदा, कबीर उमऱ्या काळे राहणार सुरेगाव, सार्थक उर्फ सिव्हिल लंगड्या काळे राहणार सुरेगाव या 3 जणांना त्र्यंबकेश्वर येथून ब्रह्मगिरी पर्वत येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे। सहजा गुन्हा केल्यानंतर हे आरोपी ब्रह्मगिरी येथील एका आश्रमाचा आश्रय घेऊन तिथे राहत होते। तिथून पथकाने यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडनं 10,000 रुपये रोख आणि 50,000 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने हे रिकवर केलेले आहेत। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।